हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. माझ्या न्यू व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. काल जो मी ड्रेस बनवला रिव्ह्यूसाठी, तर त्यानंतर मी काहीच आवरलं नव्हतं. आज सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा ते आवरायला घेतलं. सगळं व्यवस्थित हॉल क्लीन केल्यानंतर बाकी रिव्ह्यूची तयारी करणार होते. आत्ता हे सर्व आवरून घेते. नंतर रिव्ह्यू आणि ईशानच्या नाश्त्याची तयारी करते. नाश्त्यासाठी आज रिव्ह्यू आणि ईशानला इडली बनवणार होते आणि ईशानला लंचमध्ये पनीर पराठा देणार आहे. हेल्दी फूड फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, तर हेल्दी फूड तर द्यायलाच हवं, म्हणून रिव्ह्यूलासुद्धा मी स्नॅक्ससाठी इडलीच देणार आहे आणि तो इडलीच खाऊन जाईल. पाहू आता काय काय होतं आहे आणि कसं कसं तो मला सपोर्ट करतो आहे, कारण की छोटी मुलं म्हटलं की इतकं पण त्यांच्या मनानेच व्हावं लागतं, कारण की ते नाही त्यांचा मूड असेल तर करतात, नाही तर नाही. पाहूयात आता रिव्ह्यू कसा करतो आहे. हॉल क्लीन केल्यानंतर मी गॅलरी पण क्लीन करून घेतली आणि त्यानंतर मी रिव्ह्यू आणि ईशानच्या पाण्याच्या बॉटल पण व्यवस्थित क्लीन करून त्या भरून ठेवल्या. किचन थोडंसं आवरलं, व्यवस्थित क्लीन करून घेतल्यानंतरच मी त्याच्यावर रोज सकाळी काम सुरू करते, कारण की त्यानंतर मी रिव्ह्यू आणि ईशानचा नाश्ता आणि पराठा बनवून घेतला आणि त्यानंतर रिव्ह्यू आणि ईशानला उठून ब्रश वगैरे करायला लागलं आणि त्यांना रेडी व्हायला सांगितलं. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, तर रियानला काही स्कूलचा युनिफॉर्म घालणार नव्हती, म्हणून हा एक ड्रेस घेतला आणि त्याला थोडं प्रेस करून घेते, कारण की थोडासा ओलसर वाटत होता, म्हणून प्रेस केला. वातावरण थोडंसं थंड आणि पाऊस पण आधेमध्ये येतो, तर कपडे थोडेसे ओलसर वाटतात, म्हणून पहिल्यांदा म्हटलं की कपडे पहिले प्रेस करावे आणि नंतर रिव्ह्यूला रेडी व्हायला सांगावं. त्याची लुडबुड सुरूच होती. तो इथून तिथून पळत होता आणि त्याचं असतं नेहमीच मला स्कूलला नाही जायचं, पण त्याला कसं तरी मनवावं लागतं. रोज हा माझ्यासाठी मोठा टास्क असतो. रिव्ह्यूला मी रेडी करायला स्टार्ट केलं आणि त्याला सांगत होते की तुला फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनच्या वेळेस काय काय बोलायचं आहे, कसं तुला वॉक करत जायचं आहे, हे सर्व सांगत होते आणि तोही माझ्या पाठीमागे बोलत होता आणि विचारत होता, मम्मा आता काय बोलू, असं सर्व सांगत होता मला. त्यानंतर मी व्यवस्थित ते ड्रेस वगैरे घालून घेतले. त्याला तो जो चार्ट बनवला होता तो घातला आणि वरती ती कॅप घातली आणि त्याला सांगितलं की कसं यायचं, कसं चालायचं. नंतर त्याच्या दादाबरोबर थोडेसे फोटो घेतले, व्हिडिओज घेतले. रियान रेडी. तर तुम्हालाही त्याचा लुक कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू सो मच.